तुम्ही सांगत होता की विजय आमचा होईल, पराभूत होत आहे, गोकुळ गीते विजय होत आहे, तुमच्या पाठीमागे महायुती होती. आता नेमकं काय बिघडलं आणि काय तुम्हाला फटका बसला? या या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे. शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे. आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला, मी एवढंच सांगेन. आता जे महायुती म्हणून बरोबर होते ते शेवटपर्यंत बरोबर राहिलेले नाहीये. कारण आकडे जर आपण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जे काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते. आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते. त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे. छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही केलं. व्यक्तीचा मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे. आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आज आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं. मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहोत, आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. 100% शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार. नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्थंभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार. आता हा संशोधनाचा भाग आहे. आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं अनालिसिस करू शकत नाही, परंतु अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे.